नमस्कार मित्रांनो, 5 डे सिरीजच्या आजचा पार्ट 4 आणि आता वाजले 9:15 वाजले. चला निघतो आता. नाश्ता गिष्टा करून झाला माझा. आता आलो चौकात आणि रुपयेदारी आले. टाईम आहे टाकायला भेटलो पहिले. जय गजानन. चला भेटू शेगाव. आणि आमच्या गावची वारी चालली. हे रुपयेदा पण आला. चला निघतो आता आम्ही. चला दत्ता भाऊ. आता आलो आम्ही बस स्टॉपवर आणि रुपेश भाऊ सोबत आहे. बघू शकता तुम्ही. आपला मोबाईल एवढा क्लॅरिटीवाला नाही आहे. आमची बस येते, दाखवू आम्ही तुम्हाला. आणि हे बस स्टॉप दरवर्षीप्रमाणे असं काही आमच्या गावाचं बस स्टॉप सुधारणा काही आहे नाही. पूल बांधून ठेवून दिला फक्त. आणि याच्यावर चित्रविचित्र चालू आहे या टोळ्याचं करणं. आत्ता आली आमची ST. आता निघू आम्ही. आता बसलो मूर्तिजापूर डेपो. बसमधून उतरलो. पुरी बस खाली होती वाटते. तर आता आम्ही रेल्वे स्टेशनवर. आता आलो आम्ही रेल्वे स्टेशनवर. आणि रुपयेदा काढते दरवर्षीप्रमाणे यावर्षी तिकिटा. मूर्तिजापूर जंक्शन. हे डब्बा कायचा काय माहीत. आता तिकिटा काढतो आम्ही. चला भेटू. मग जातो लिफ्ट. मग जातो प्लॅटफॉर्मवर. हे ट्रेन आली कोणते तर डब्बेस. ये ना बे लवकर. हे आली डब्बेस. हे आली आपली. चलो तो टिकटा निकलते हम और जाती मंजिल की ओर. चलो. रुपयेदा आगे आगे मैं पीछे पीछे. रुपयेदा आगे आगे मैं पीछे पीछे. वो आगे आगे मैं पीछे पीछे. भैया हम 10:30 वाली ट्रेन है भैया हमारी. निकाल लिया टिकट. अभी जा रहे हम प्लेटफॉर्म पर. ले भैया हम फॉर्म इथून चल गंडातले पडशिंग नाही जाऊन. बाई पावर कशी येऊन राहिली. आता बसलो प्लॅटफॉर्मवर आम्ही. आणि ट्रेन आले. 1 घंटा टाईम आहे. 10:30ची ट्रेन आहे आमची. 1 घंटा टाईम आहे. ह्या डब्यात जातो म्हटलं आम्ही. आता इलाज नाही. आता आम्हाला जायचं अर्जंट. काका फिरून राहिले प्लॅटफॉर्मवर. नाशिक बडनेरा नाशिक रोड मेमो. काही वेळात आमची गाडी येणार आहे. ते दिसून राहिली. इथून नाही दिसत मोबाईलमध्ये, पण येणार आहे. इथून दिसून राहिली मला. तर जातो आम्ही. गाडी जाता मूर्तिजापूर जंक्शन. पुरे ट्रेना चालल्या गेल्या. मगाशी मालगाडी होती उभी इथं. आता काहीच नाही, खाली आहे. आम्ही समजलो आमची गाडी आहे, पण हे डब्बा गाडी निघाली. टक्कर होते टक्कर. फायनली आमची गाडी आली. आणि हा म्हणतो रुपयेदा इंजन. मी म्हणतो गाडी होय. आल्यावर माहीत पडन काय होय ते. मी म्हणतो गाडी होय, हा म्हणतो इंजन. चला भेटतो आपण आता ट्रेनमध्ये. आता इंजन येते. इंजन गाईस गाडी आली. चला बसतो आता आम्ही. डायरेक्ट दाखवू गाडी. चला बसतो आम्ही आता. ट्रेन आली. अब बैठेंगे. नीचे उतराए नीचे. और बेटा आता बसलो शेगाव. और गर्दी देख सकते हो आप किती होय. गर्दी पाहून घ्या किती आहे. आजही बस भेटत नाही आम्हाला. गर्दी. चला जातो आता आम्ही मंदिरात.
चला भाई, आता आलो मंदिराच्या परिसरमध्ये आम्ही. विसावा इथं आणि इकडे मंदिराचा मार्ग. चला जातो आम्ही मंदिरात. गजानन महाराजचे भक्त दर्शनाकरिता गर्दी. 1.5 तास दिलेला आहे. 12:56 झाले. व्हिडिओ काढलो का? वापस येणार आहे. आता आमचं दर्शन झालं आणि आता लागलं महाप्रसादाच्या लाईनीत. विदर्भातला भारतातला 1 नंबरवर रसोई घर आहे. घेऊन घ्या गर्दी. चला आता आम्ही लाईनीत लागलं जेवायच्या आणि मग भेटू. भरपूर गर्दी आहे. 1 तास लागतो. कुठं नाही गेला 1 तास, कुठंच नाही गेला 1 तास पूर्ण लागन. आणि दर्शनाला लागलं 1.5 तास 2 तास लागले. जेवायची लाईन होऊ शकता तुम्ही. चालू आहे लाईन आणि इकडे भरपूर गर्दी आहे. मागं लवकर जेवायला भेटलो तर आम्हाला आता चान्सेस नाही जेवायचे. 1 नंबर लागला आमचा आता. आणि हे खालीचा पूर्ण. आता झालो आम्ही तिथं थांबून ठेवला आहे काका दादानं. आता लवकर नंबर लागतो आमचा. चला, योगाच्या गोष्टी आहे सर्व. पोंग्या मंजिल रुपयेदारे म्हटलं होतं मी. प्रयत्नाशी परमेश्वर आहे. प्रयत्न करत राहा. आणि इकडे पाहू शकता किती आले लोक. किती येऊन राहिले लोक. 18 रुपये दा लोक किती येऊन राहिले लोक. पोंग्या किती येऊन राहिले. असं आहे ते. दा क्या बोलना चाहता है? हमारा जल्दी नंबर लग जाएगा. हाँ, आधा घंटा पहिले. 1 घंटा पहिले. 1 तास लागला असता आम्हाला. आता 15-20 मिनटं लागन. 15-20 मिनटात आम्हाला जेवायला भेटून. हे पोहू शकतं किती लागणार. आणि कोणी लाईन सोडली काकानं. पोंग्या असं आहे ते. योगा जाऊन फेरा आहे. आम्हाला फेरा नाही आहे. येणं पडून आला फेरा आणि आम्हाला फेरा नाही आहे. पोंग्या गर्दी वाढून आली आता. इकडली धाव जास्त आहे लोकांची. आता वाटून चांगलं. मला भूक लागली होती लगडची. दादा आपल्याला भेटले होते. आणि ह्या पट्टा चालू झाला तर लवकर होते. मग हा सध्या बंद आहे. इकडलं चालू आहे. आणि पाहू शकता गर्दी. काहीच वेळात भेटणार आहे आम्हाला टाट हातात. पाहू शकता किती मोठं आहे. आणि इकडे पण बसले. लाईन लागलेली आहे. फायनली भेटलं बाई जेवायला. टाट भेटलं समोर. रुबेदाचं काम. रुबेदा स्नॅप काढून राहिलं. आणि इकडे खाली आहे. मांगे भरला. चला तुम्ही जेवण करता का? आता झालं आमचं जेवण. रुबेदा जेवण आहे तू? 3 टाईम घेतला बोल. आता जातो आम्ही बाहेर. आणि मग दाखवतो तुम्हाला पालखी सोहळ्याचं डेकोरेशन चालू आहे. इकडे पण चालू आहे जेवण. श्रीचा पालखी सोहळाची तयारी चालू आहे. आणि बाहेरचा परिसर असं काही दिसते. असं काही परिसर आहे. दरबारात पालखी आली आहे. आणि हे एंट्री गेट. आता फक्त 40 मिनटं लागते. आम्ही जेव्हा गेलतो तेव्हा 1.5 तास लागत होता. कुठली आहे काय माहिती पालखी. चाळीस मिनिट. वरुड ते शेगाव.
आता निघालो बाहेर आम्ही. आणि हे पाहू शकता किती आहे बाहेर, दरवाजा वाढवून ठेवला आहे ना. चला 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 पुढे चला. रुपयेदा घेऊन राहिला प्रसाद. आणि हे दादा ओळखीचे आपले, यांच्याजवळून घ्यायचा प्रसाद. मंदिराच्या समोरासमोर दुकान आहे यांचं, गुरु गजानन मिठाई केंद्र. दादा हाय करून द्या फॅनले. इकडे काका आहे, रुपयेदान घेतला प्रसाद. चला झालं काय. दत्त जयंती निमित्त आम्ही दत्त मंदिरात चाललो. दत्त मंदिर. आम्ही रेल्वे स्टेशन निघालेलो आहे. रोडने रेल्वे स्टेशन जातो, नंतर काढतो तिकीटा. तिकीटा काढा लागते ना सरकार. होय. तिकीटा काढतो मग भेटू डायरेक्ट रेल्वे स्टेशन. आता भेटतो चहा. रेल्वे स्टेशन समोर आहे, मध्य रेल एकच कड्ड्या. आणि चाय बोलत चाय. चला पेतो आम्ही चहा. चालो तिकीटा काढून. हे तिकीट रुपयेदाना काढला, कॉन्ट्रॅक्ट घेतला होता त्यानं. पुढच्या हप्ते आहे ना तो, पुढच्या हप्त्यामध्ये एकटे यायला लागते. आता तो कोण येते माझ्यासोबत. आता जातो आम्ही वरतं प्लॅटफॉर्मवर. लिफ्ट बशी आलो. आता बसलो प्लॅटफॉर्मवर. हे वाननेरं पाहू शकता कसे बसले, 2 जण बसले. इकडून येते आमची ट्रेन. नंतर इकडे जाऊ आम्ही. पोचलो मित्रांनो. आता मूर्तिजापूर कुठं आणून टाकलं पाहिजे ना ट्रेनवाल्यानं. आता जातो डेपोत. 6:12 झाले. चला जातो आम्ही डेपोत. फायनली डेपोत पोचलो मित्रांनो. आणि बस लागायची आमची, थोड्याच वेळात बस लागणार आहे. काका धावत येऊन राहिले वाटते. आणि थोड्याच वेळात बस लागणार आहे, मग जो आम्ही घरी. मित्रांनो पोचलो घरी, भरपूर वेळ झाला. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथंच खतम करतो. थँक्यू, धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा.